आजचा प्रोग्राम हा आपला पूर्णपणे भूमितीवर आहे आणि भूमितीतला आपण त्रिकोण किंवा ट्रायंगल हा पूर्णपणे आज कव्हर करणार आहोत. तर आपलं आजचं शेड्यूल असं राहील. तर आता आपण आपला पहिला सेशन सुरू करूया, लाईन्स अँड अँगल्स किंवा रेषा आणि कोन. आता रेषा आणि कोन म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला वाटतं की याच्यात नवीन काय आहे. रेषा सगळ्यांना माहिती आहेत, कोन सगळ्यांना माहिती आहेत, पण ह्यामध्येच आपण जर ह्याचे बेस नीट ऐकून समजावून घेतले नाहीत तर त्याचाच काय होतं, पुढे आपल्याला जॉमेट्री किंवा भूमिती शिकण्यामध्ये फार कठीण पडतं, कारण आपल्याला त्याचे बेस किंवा फंडामेंटल्स माहिती नसतात. आणि ह्या फंडामेंटल्सवर आपण बघितलं तर हजारो वर्षाचा त्याच्यावरती अभ्यास झालेला आहे, रिसर्च झाला आहे. तर आपण त्याचं थोडंसं बघू. आपल्या पुस्तकामध्ये आपण युक्लिडची सगळी पॉस्च्युलेट्स किंवा ॲक्झिओम्स दिले आहेत, पण त्याच्या मागचा आपल्याला फारसा इतिहास माहिती नाही आहे. तर आपण बघूया की भूमिती म्हणजे काय, हे ॲक्झिओम्स म्हणजे काय. नंतर भूमिती हे आपल्याकडे आपण जरी म्हटलं की पुरातन, पण मला तरी वाटतं की आपल्याकडे अनेक वर्षापासून भूमितीचं ज्ञान होतं. पायथागोरस आपल्याला कितीतरी माहिती आहेत, वेगवेगळे जे गणितज्ञ होऊन गेले ग्रीक, पण त्याच्याही पूर्वी बाबिलोन संस्कृती, सिंधू संस्कृती, नंतर हडप्पन संस्कृती, ह्याच्यामध्ये बराचसा इजिप्शियन संस्कृती, ह्याच्यामध्ये बरंचसं गणित वापरलं गेलं होतं. पण त्याचा कुठेही उल्लेख न केल्यामुळे किंवा कुठे त्याचे आपल्या लिहून न ठेवल्यामुळे या बऱ्याचशा ग्रीक गणितज्ञांनी या बाबिलोनी, इजिप्शियन ह्या संस्कृतीमधून गणिताचा अभ्यास केला, त्याचा गणिताचं ज्ञान मिळवलं आणि त्यांनी तेव्हापासून जे डॉक्युमेंटेशन सुरू केलं किंवा लिहायला सुरुवात केली, तिथपासून गणित हे सगळीकडे जगभर त्याचे पसरायला लागलं आणि जगभराच्या लोकांना गणिताचं ज्ञान व्हायला लागलं. त्यामुळे आपल्याला काय माहिती आहे, तर युक्लिड हा त्याला त्याचा भूमितीचा जनक म्हणतात, कारण त्यांनी हा सगळा अभ्यास केला जो बाबिलोनी संस्कृती आणि इजिप्शियन संस्कृतीमध्ये ऑलरेडी होता. आणि त्याच्यावरती द एलिमेंट्स हा पुस्तक लिहिलं आणि ह्या एलिमेंट्स हा पुस्तकामध्ये ही भूमितीची सगळी मूलभूत जी तत्त्वं आहेत किंवा मूलभूत ॲक्झिओम्स किंवा पॉस्च्युलेट्स म्हणतात ती लिहिली आहेत. आणि ती पॉस्च्युलेट्स आपल्या पुस्तकात आहेत. ती पॉस्च्युलेट्स कशी वाचायची, कशी वापरायची आणि कुठे वापरायची हे आपण नक्की बघू. कारण एकदम आपण ती पॉस्च्युलेट 5 वाचली तर त्याचा आपल्याला फारसा काही बोध होत नाही. त्याच्यामुळे आपण एक एक पॉस्च्युलेट बघू की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या अभ्यासामध्ये कुठल्या पॉस्च्युलेटची गरज आहे, तर त्याप्रमाणे आपण ते पॉस्च्युलेट शिकू. म्हणून मला एकदम 5 पॉस्च्युलेटकडे जायचं नाही आहे. आपण ती पाचही पॉस्च्युलेट जेव्हा येतील तेव्हा बघूया. फक्त 2 मधला मी एक फरक सांगते की ॲक्झिओम्स म्हणजे गृहीत म्हणतो आपण, तर हे सगळे ग्रीक गणितज्ञ होते, थेल्स, प्लेटो, आर्किमिडीज, पायथागोरस आणि युक्लिड. तर थेल्सला तर गणिताचा जनक म्हणतात. आणि आपल्याला माहिती असेल की आपण जेव्हा अर्धवर्तुळातला कोन काढतो तो काटकोन असतो, हे थेल्सने पहिल्यांदा प्रूव्ह केलं. प्लेटो हा प्लेटोचे स्टुडंट्स हे सगळे युक्लिडचे गुरु हा प्लेटोचे स्टुडंट्स होते. आणि तुम्हाला आर्किमिडीज तर माहिती आहे, आपण युरेका म्हणून आर्किमिडीजनं ओळखतो, पण आर्किमिडीज हे स्वतः अतिशय मोठे गणितज्ञ होते. पायथागोरसचा सिद्धांत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे पायथागोरस हे ॲक्च्युली एक ग्रुप, त्या ग्रुपमधले सगळे जण त्यांना स्वतःला पायथागोरियन समजायचे. आणि जे काय रिसर्च गणिताचं झालं ते पायथागोरियन मॅथ्स म्हणून पुढे प्रसिद्ध झालं. आणि आज आपण माहिती आहे आपल्या युक्लिडने खरं जॉमेट्रीचा पहिल्यांदा ते जनक आहेत. त्यांनी भूमिती वेगळी केली मॅथमॅटिक्सपासून. आणि हे ॲक्झिओम्स आणि पॉस्च्युलेट्स जे त्यांनी लिहिले आणि त्याच्यावरती आज आपली जे युक्लिडियन जॉमेट्री जी आहे ती त्याच्यावरती आधारित आहे. नॉन युक्लिडियन जॉमेट्रीचा सुद्धा उगम झाला 19व्या शतकामध्ये, पण आपण फक्त युक्लिडियन जॉमेट्री बघूया की जी पॉस्च्युलेट्स आणि ॲक्झिओम्सवर आधारित आहे. आता प्रथम आपण बघूया ह्या मूलभूत संज्ञा. ॲक्झिओम्स किंवा गृहीतक म्हणजे काय. सामान्यपणे गणितात सत्य मानला जाणारा पण सिद्ध न झालेला गुणधर्म की ज्याला म्हणतात स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटच्या आधी काहीच नसतं आपल्याला माहिती आहे, म्हणून गणितातली गृहीतक किंवा ॲक्झिओम्सला हे गणिताचं स्टार्टिंग पॉईंट म्हणतात. आणि जे सिद्ध करायची गरज लागत नाही, विच इज ऑलरेडी अप्रूव्ड बाय एव्हरीबडी. स्वयंसिद्ध म्हणजे काय. स्वयंसिद्ध म्हणजे
हा विशेष करून भूमितीत सत्य मानला जाणारा पण न सिद्ध झालेला गुणधर्म ते ॲक्झिओम्सच आहेत, पण ते भूमितीत विशेष करून भूमितीमध्ये सत्य मानले जाणारे ते ॲक्झिओम्स आहेत. प्रमेय म्हणजे काय? अन्य गृहीतके, स्वयंसिद्ध व प्रमेय ह्यांच्या आधारे सिद्ध केलेले विधान. उपप्रमेय म्हणजे प्रमेय पाठोपाठ सहजपणे सिद्ध होणारे विधान. आता आपण काय सुरू करूया? अगदी साधं की भूमिती कशापासून सुरुवात होते? तर पहिल्या बिंदूपासून. आपण पहिल्यांदा काय काढतो? एक बिंदू काढतो, तिकडून एक तर रेषा काढतो किंवा तिकडून काहीतरी सर्कल किंवा काही सुरुवात करतो. म्हणून बिंदू म्हणजे काय? तर आपण बघूया हा बिंदू कोणतेही माप नसलेल्या अवकाशातील एक स्थिर स्थान, खरं तर कोणीही पाहू शकत नाही इतके लहान. आपण त्याला असं म्हणू शकत नाही की त्याला लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, त्याला नाही आहे, पण ते त्याला झिरो आहे असंही म्हणता येत नाही. कारण जगातल्या प्रत्येक जण प्रत्येक बिंदू एक कुठलं तरी छोटंसं त्याची स्वतःची स्पेस किंवा अवकाशातला एक छोटासा भाग तो व्यापतो, पण तो इतका छोटा असतो की तो आपल्याला आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही आणि म्हणून तो इतका त्याला आपण छोटा म्हणतो. बिंदूचं नामकरण. आता भूमितीतील बिंदूंना अक्षर वापरून त्याचं नाव दिलं जातं. रेषा म्हणजे काय? रेषा म्हणजे अगेन परत अवकाशातील अनंत बिंदूंचा एक रचलेला समूह असतो. आणि रेषा आणि रेषाखंड ह्याच्या आपण नंतर त्याच्यातला फरक बघूया. सध्या फक्त आपण सहज म्हणतो की ही रेषा आहे, तो रेषा म्हणजे काय? तर रेषा म्हणजे काय? हे अनेक बिंदू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ती रेषा म्हणतो. आणि अशी रेषा ही एक अनंत बिंदूंचा एकत्र रचलेला समूह असतो. तर भूमितीला भौमितिक आकारामध्ये काय म्हणू आपण? जो सरळ अमर्याद लांबीचा आणि बारीक आहे. कदाचित कुठेतरी मला विचारले आहे बारीक म्हणजे काय? बारीक म्हणजे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की ज्याची रुंदी जाडी मोजता येत नाही त्याला अमर्याद बारीक असं म्हणतात. आता जेव्हा आपण कागदावर एखादी रेषा काढतो ती रेषा असते का? नाही. ती काय असते? तो एक रेषाखंड असतो. मग रेषा आणि रेषाखंडातला फरक काय? तर रेषा अनंत लांबीपर्यंत काढता येते, पण रेषाखंडाला मर्यादा असते आणि त्या मर्यादा म्हणून कागदाला मर्यादा आहे म्हणून आपण कागदावर जो काढतो रेषा तिला रेषाखंड म्हणतो. कारण ती अनंत नाही आहे, तिला त्या लांबीला एक माप आहे आणि म्हणून तिची एक निश्चित लांबी असते, म्हणून तिला आपण रेषाखंड म्हणतो. आता आपण फरक बघूया रेषाखंड, किरण आणि रेषामधला. रेषाखंड काय होतं? रेषाखंडाला आपण बघितलं ए आणि बी हे दोन बिंदू असतात, ते बिंदू जोडले की एक रेषा होते, त्याला रेषाखंड म्हणतो. किरण हा ए बी असतो, ते एका बाजूने वाढवलं की त्याला किरण म्हणतात. आणि म्हणजे किरणाला काय असतं? किरणाला सुरुवात असते पण शेवट नसतो. रेषाखंडाला सुरुवात असते, शेवट असतो. रेषेला सुरुवातही नसते आणि शेवटही नसतो. आता आपण बघूया पहिलं गृहीतक. एका बिंदूतून दुसऱ्या बिंदूपर्यंत सरळ रेषा काढता येते. तर अवकाशातील कोणतेही दोन बिंदू आपल्याला जोडणं शक्य आहे. ए बी आपण जोडू शकतो. दोन बिंदूंना सरळ जोडणारी रेषा ही त्या दोन बिंदूतील लघुत्तम अंतर दर्शवते. आपण दोन बिंदू कसे जोडू शकतो? असे जोडू शकतो सरळ रेषेने. आपण दोन बिंदू कसे जोडू शकतो? एखाद्या वाकड्या रेषेने, किंवा आपण दोन बिंदू असे एखाद्या आणखीन लांब करणाऱ्या रेषेने जोडू शकतो. पण ह्या गृहीतकातर्फे एका बिंदूतून एका दुसऱ्या बिंदूपर्यंत फक्त एकच सरळ रेषा काढता येते. तर गृहीतक दुसरं घेऊया. ती रेषा काढली आपण, ती खंडित रेषा जी आहे ती अमर्याद लांबीपर्यंत वाढवता येते. याचं कारण काय? अवकाश पण अनंत आहे आणि आपण आधीच अवकाशाच्या बाहेर जात नाही, त्यामुळे त्या अनंत अवकाशात ती रेषा अमर्याद लांबीपर्यंत वाढवता येते. गृहीतक 4, गृहीतक 3 नंतर घेऊया आपण, कारण तसं काही फरक पडत नाही. पण आपल्याला जे स्टँडर्ड गृहीतकं दिलेली गेली आहेत, इवन रिसर्चमध्ये बघितलं किंवा इतिहासात बघितलं तर गृहीतकाची जी प्रत्येकाची एक ती स्वतःची जागा आहे. म्हणून मी ह्याला गृहीतक 3 न म्हणता गृहीतक 4
जे आपल्या त्यांच्या युक्लिडच्या जॉमेट्रीमध्ये लिहिलेलं आहे. तर गृहीतक 4 म्हणजे काय? सर्व काटकोन एकमेकांशी एकरूप असतात. आता आपण काटकोनाचा बराच अभ्यास पुढे करणार आहोत. तर हे सगळं हेच त्यांनी आधीच सिद्ध केलं होतं की काटकोन एकरूप असतात, हे एक सत्य आहे आणि हे आपण कधीही प्रूव्ह करू शकत नाही. हा काटकोनाच्या अभ्यासाचा स्टार्टिंग पॉईंट आहे. त्याच्यामुळे ह्याच्या आधी काटकोनाच्या काय आहेत ते आपल्याला माहिती नाही. इथूनच काटकोनाची सुरुवात होते. आता आपण बघूया दोन रेषातील संबंध. मगाशी आपण रेषा बघितल्या, आता दोन रेषा समजा आपण काढल्या तर त्या संपूर्ण लांबीत समान अंतरावर जर रेषा असतील तर त्या काय होतात? सी आणि डी, ए आणि सी हे अंतर आणि बी आणि डीचं डी त्या बाजूला गेलं पाहिजे, अंतर हे समान आहे. म्हणून जर मी दुसरी रेषा काढली तर ती रेषा ए आणि बीला समांतर असते. म्हणून संपूर्ण लांबीत समान अंतर रेषा आणि ह्या समांतर रेषा आपण कितीही दोन्ही बाजूने लांब वाढवल्या तरी त्या एकमेकांना कधीच मिळत नाही. आता आपण दुसऱ्या दोन रेषा पाहू. आता आपण ई आणि एफ ही रेषा काढली आणि दुसरी रेषा काढू की जी रेषा ह्या रेषेला समांतर नाही आहे. आता जी आणि एच मी हा जे पॉईंट जुळवले ते पॉईंट मी दोन्हीकडे जर समजा वाढवायचा प्रयत्न केला तर काय होतं? एका बाजूला ते पॉईंट्स एकमेकांना छेदतात आणि ह्या रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. तर आपण जर बघितलं तर समांतर रेषा एकमेकांना कधीच मिळत नाहीत, पण समांतर रेषा एकमेकांना एका बाजूला छेदतात आणि त्या एकमेकांशी एक कोन तयार करतात. म्हणून एकाच बिंदूतून निघणाऱ्या दोन छेदणाऱ्या रेषा हा कोन तयार करतात आणि त्या कोनाच्या त्या भागाला काय म्हणतात? कोन BAC आणि ए बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. म्हणून कोनाचा एक शिरोबिंदू असतो की जिथे दोन छेदणाऱ्या रेषा एकमेकांपासून कोन तयार करतात. आता आपण वेगवेगळे कोन बघूया. पहिला कोन कुठला होता? हा लघुकोन होता, मग हा काटकोन होता आणि मग हा विशाल कोन होतो. आता दोन अंत्यबिंदू जोडले तर काय होईल? एका बाजूला कोन बघितला आपण, आता बी आणि सी हे त्या कोनाचे अंत्यबिंदू आहेत, तर ते दोन अंत्यबिंदू जोडले तर काय होतं? एक 3 बिंदू 3 रेषा आणि 3 कोन असा मिळून एक कोन तयार होतो. आणि हे कोनाचे प्रकार बघितले तर आपण मगाशीच बघितलं, हा लघुकोन आहे, हा काटकोन होतो, हा विशाल कोन होतो, आणखीन पुढे केलं तर हा सरळ कोन होतो, हा प्रविशाल कोन होतो आणि हा आपला पूर्ण कोन होतो जो 360 डिग्रीचा पूर्ण कोन आहे. आता आपण बघूया लंबरेषा. छेदणाऱ्या दोन रेषा जर छेदनबिंदूपाशी काटकोन करत असतील तर त्या रेषांना लंबरेषा म्हणतात आणि त्या परस्परांना लंब आहे असे म्हटलं जातं. म्हणून एकमेकांना एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषांच्या संचाला एकसंपात रेषा म्हणतात. एकसंपात रेषा म्हणजे काय? एकाच बिंदूतून छेदणाऱ्या असंख्य रेषा या त्या संचाला एकसंपात रेषा म्हणतात. म्हणून एम हा एकसंपात रेषांचा छेदनबिंदू आहे आणि त्या सगळ्या रेषा ह्या एम ह्या एका बिंदूतूनच सगळ्या एकमेकांना छेदल्या जातात. आता त्या रेषेचा उपयोग करून वर्तुळ काढणं. आपण पाहिलं की रेषेचा वर्तुळ काढून उपयोग करता येतो आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो आपण परिघ म्हणतो. आता रेषा आणि वर्तुळांचा संबंध काय आहे? रेषेचा जो मध्यातून जी रेषा जाते त्याला आपण व्यास म्हणतो आणि हे आपलं ते गृहीतक आहे की कोणताही केंद्रबिंदू आणि कोणतीही त्रिज्या घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढता येते. कुठलाही आपण ह्या अवकाशातला एक बिंदू घेतला आणि ती एक रेषा काढली, अशी काढली तो दुसरा बिंदू हा त्याच्या नेहमीच परिघावर येईल आणि असे आपण कितीही त्रिज्येचे कितीही वर्तुळ आपण ह्या अवकाशात काढू शकतो आणि हे युक्लिडचे तिसरं गृहीतक आहे. आता आपल्याला वाटेल की ह्या गृहीतकांचा संबंध काय?
आपण जेव्हा पूर्ण भूमितीवर जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळेल की प्रत्येक भूमितीचा काही ना काही भाग ह्या गृहीतकांवर आधारित आहे, या ॲक्झिओम किंवा पॉस्च्युलेट्सवर आधारित आहे आणि म्हणूनच त्या वेळेला त्या गृहीतकांचं अतिशय महत्त्व आहे. बरीचशी सर्कलची जी जॉमेट्री आहे ती सगळी ह्या गृहीतकावर आधारित आहे. त्रिकोणाची सगळी त्रिकोणाच्या गृहीतकावर आधारित आहे. समांतर रेषांची त्याच्यावर आधारित आहे आणि बिंदू आणि आपण जेव्हा प्रतलाचा अभ्यास करू तेव्हा ती बिंदू आणि रेषांच्यावर आधारित आहे. त्यामुळे जवळजवळ सगळी भूमिती ही ह्या 4 ते 5 पॉस्च्युलेट्सवरती आधारित आहे.